घर म्हणलं की तुमच्या मनात पहिलं काय येतं? ते हिंदी सिनेमाचं गाणं नाही का, आजकल पाँव ज़मीं पर नहीं रहते मेरे, बोलो देखा है कभी तुमने मुझे उड़ते हुए. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आंबे उतरवले, की त्या माडीवरती ते पिकायला घालायचे. त्यामुळे त्या माडीवरच्या पेंढ्यामध्ये पिकलेले आंबे आणि ते जाऊन आडीतून काढायचे आणि खायचे. बाहेर वाळत घातलेले हँगरवरचे कपडे, ते हँगर असे सरळ करून ती टीपॉयवरची किल्ली अशी खिडकीतनं बाहेर काढली वगैरे. घर फक्त त्या चार भिंतीवर असलेलं छप्पर, लागलेला पंखा याच्या पलीकडे जाऊन एक काहीतरी भावना असते. आधीची घरं आणि आत्ताची घरं एकसारखी दिसतात. आता इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत घरांमध्ये, पण त्याला घर म्हणायचं का? पूर्वी मला असं वाटायचं, की अरे त्याचं घर किती मोठं आहे. असा मोठा चौसोपी असा मोठा एवढा व्हरांडा आहे, हे आहे, ते आहे. तर त्यावेळेला ते माझ्याकडे तसं घर नव्हतं आमचं. पण तरीसुद्धा असं वाटायचं नाही, पण माझं तरी चांगलंच आहे. अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारची झाडच पाहिलेली नसतात शहरामध्ये. त्याचा आनंद वेगळा जो स्विमिंग पूलमध्ये नाहीये. अशा तलावामध्ये लाईव्ह पाण्यामध्ये म्हणूया आपण, असं जाणं याची एक वेगळी मजा आहे. इतक्या भरमसाठ वेगाने शहरं वाढली आणि अतिशय चक्रीय जीवन झालं शहरातलं, तसं छोटासा एस्केप हाही गरजेचा वाटायला लागला. कुठेतरी बाहेर जाऊन फार्म हाऊस घेतो किंवा एक सेकंड होमचा विचार करायला लागतो. किती ट्रॅफिक वाढलंय, हे विचार आता माझ्या पिढीमध्ये तरी खूप डोकावायला लागले. काही गोष्टी येणे असतात, नसतात, काय माहिती नसतं. हे कुठेतरी स्वस्तात मिळतंय म्हणून लांब घेतात. काय चुका होतात सेकंड होम घेताना? असा कोणत्या क्षणी तुम्हाला असं वाटतं की मला आता घरी जायचंय? आपण नव्याने त्या घरात येतो आणि ते नव्याने आपल्याला शिकवत राहतं. ते कम्प्युटर रिसेट होतो, तसं ते रिसेट आहे माझ्याकरता. हॅलो, लो, लो. हाय, हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे गंगोत्री होम्स आणि अमुक तमुक प्रस्तुत या लाईव्ह पॉडकास्टमध्ये. आणि मला खूप मजा येते की घर, सेकंड होम अशा सगळ्या विविध कल्पनांवरती आपण एकत्र येऊन गप्पा मारणार आहोत. आणि मगाचपासून मी कम्युनिटी हा शब्द खूप ऐकतोय. मला खूप वॉर्म फीलिंग येते. असं छान घरगुती वाटतंय. जनरली आपण जेव्हा रिअल इस्टेट किंवा अशा काही गोष्टी म्हणतो, तेव्हा थोडंसं मगाशी ओंकार म्हणाला तसं थोडंसं रुक्ष वाटत असतं. पण इथे असं वाटतच नाहीये. अगदी आपली माणसं भेटली आहेत, आपल्या माणसांसोबत आपण गप्पा मारणार आहोत, असंच वाटतंय. तर मला ॲक्चुअली याच विषयावरती सुरुवात करायची आहे. सचिन सरांना पहिला प्रश्न आहे, की सर घर म्हणलं की तुमच्या मनात पहिलं काय येतं? घर म्हटलं की आता मी नट आहे. 10 ठिकाणी असतो एकाच वेळेला आणि मला प्रत्येक वेळेला ते हिंदी सिनेमाचं गाणं नाही का, आजकल पाँव ज़मीं पर नहीं रहते मेरे, बोलो देखा है कभी तुमने मुझे उड़ते हुए. ते तसं सतत उडत असल्यासारखं ते पाय जमिनीवर घरी आलो कीच येतात. आणि त्याला कारण ती वास्तू आणि त्यातली माणसं. यामुळे खरं तर ते पाय पुन्हा एकदा जमिनीवर येतात. तर माझ्यासाठी घर ही संकल्पना माझी आई म्हणायची तसं, की "झालं का नाचकाम करून?" तर तसं तर ते इंग्लिशमध्ये जास्त चांगलं येतं, की बॅक होम. आणि आमच्याकडे मौनरागमध्ये आम्ही त्या प्रयोगात म्हणतो, ते महेश एलकुंचवारचं वाक्य आहे, की त्याच्यामध्ये "यू कॅन नेव्हर बी बॅक होम." प्रत्येक वेळेला आपण नव्याने त्या घरात येतो आणि ते नव्याने आपल्याला शिकवत राहतं. तर ती घराची संकल्पना ही त्यासाठी आहे, की ते बाहेरचं जग आणि माझं घरातलं जग हे पुन्हा एकदा आपण ते कॉम्प्युटर रिसेट होतो, तसं ते रिसेट आहे माझ्याकरता. क्या बात है! मला खरं तर तुम्हाला दोघांनाही तुम्ही अगदी थोडक्यात उत्तर दिलं तर, की तुमच्यासाठी घर म्हणजे काय? म्हणजे तुम्ही इतक्या लोकांना घरं बनवून देता. तुमच्यासाठी घर म्हणजे काय? अगदी पटकन उत्तर द्यायचं म्हटलं, तर पुण्यात प्रॉडक्ट आणि कॅशोरीनात म्हटलं तर घर हे फीलिंग आहे. त्यामुळं मी कायम असं म्हणतो, की कॅशोरीना हे पॅशनचं प्रोजेक्ट आहे आणि पुण्यातली प्रोजेक्ट ही धंद्याची प्रोजेक्ट आहे. पण दोन्ही लागतात शेवटी आयुष्यात. त्यामुळं घर, प्रॉडक्ट आणि इमोशन किंवा प्रॉडक्ट आणि फीलिंग असं आहे. मी असा विचार करतो की 7 दिवस असतात आपल्या आणि गरजाही वेगवेगळ्या असतात. त्यामुळे 5 दिवसाचं एक घर असावं आणि एक 2 दिवसावालं घर असावं आणि आणि आम्ही दोन्ही व्यवसायात असावं. आणि मग 5 दिवस तुम्हाला अर्थात इथल्या घरांमध्येही घरपण आणण्यासाठी बऱ्याच गोष्टी करायला पाहिजे आणि आम्ही आम्ही आमच्या प्रकल्पांमध्ये करतो. पण नुसतं घर म्हणजे त्या 4 भिंती नाहीत. हे तर सगळ्यांना माहितीच आहे. पण
घरची मंडळी आहे, त्या बरोबर आजूबाजूची मंडळी आहे, त्या परिसरामध्ये असलेल्या गोष्टी आहेत, या तुम्हाला खुणवतात. तुमचं काहीतरी एखादा कोपरा असतो, जागा असते, की तिथे आलं, की आता मी माझ्या घरी उदाहरणार्थ आलो, की मांडी घालून बसणं हा माझा आ आवडीचा छंद आहे. कारण दिवसभर खुर्चीवर किंवा उभं असतो. तर मी आल्यावरती बरेच वेळा बायकोला ते आवडत नाही, पण खाली जाऊन मांडी घालून बसणं हा एक आवडीचा भाग आहे असं धरूया. तसं प्रत्येकाच्याच घरामधली काहीतरी एक गोष्ट असते, की जी तो इतर ठिकाणी करत नाही, ती घरी आल्यावरच करतो. तुम्ही सतत प्रवास करत असता कारण फिल्म्सची कामं असतात. तुम्ही सतत वेगवेगळ्या माणसांना भेटत असता, वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये असता. अ, असा कोणत्या क्षणी तुम्हाला असं वाटतं, की मला आता घरी जायचंय? अ, असं अनेक वेळा वाटतं खरं. पण ते ते याकरता, की पुन्हा नव्याने नवीन माणसं भेटावी, नव्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचावं, हा एक भाग असतोच. पण एका एक एका एका काळानंतर असं असं वाटत राहतं, की हुश घरी आलो. आणि ते त्याकरता आहे, की पुन्हा-पुन्हा तुम्हाला या गोष्टीसाठी काहीतरी ऊर्जा मिळावी, शक्ती मिळावी अशी इच्छा असते. आणि काय होतं नेहमी नटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा असा असतो, की ती जी प्रतिमा आहे, तेच बहुधा हे आहेत. आणि असं 100%च असतं असं नाही. माझ्या बाबतीत तर मुळीच नाहीये. तर त्यामुळे असं वाटतं, की त्या प्रतिमेकडनं मी पळत खरं तर पुन्हा एकदा माझ्यासारखा कधी होईन असं वाटत राहतं आणि घर मला माझी जागा दाखवतं. तर तो तो भाग आहेच. नाही त्याचं दुसरं व्हर्जन असं आहे, की की आपल्याकडे बाहेर जाऊन आपण असं म्हणतो ना, लहानपणी असे संस्कार असतो, की अ, कधी एकदा घराच्या बाहेर पडतो आणि कधी एकदा भरारी घेतो आणि आई-वडिलांची देखील अशी इच्छा असते, की आपल्याशिवाय ह्यानी कधीतरी उडालं पाहिजे आणि हे. पण ह्या सगळ्या गोष्टी जरी आपण ऐकत आलो किंवा म्हणत आलो, तरीसुद्धा असं वाटत राहतं, की पुन्हा-पुन्हा घरी येऊन आपण खरं तर पुन्हा एकदा आईला विचारावं, पुन्हा एकदा वडिलांना विचारावं, पुन्हा एकदा त्या घराला विचारावं, की "अहो, हे माझं चाललंय हे बरोबर आहे का?" असं असं मला नेहमी वाटतं आणि अनेक वेळेला असं होतं, की प्रत्येक वेळेला बाहेर जाऊन मनासारखं काम होईलच, असं नाही. पण घरात ती शक्यता नाही. घरात सगळंच आपल्या मनासारखं आहे. तुमच्यासाठी ड्रीम होम काय आहे? कारण आम्ही लहानपणी ना प्रत्येकजण जेव्हा पहिलीत जातो वगैरे तेव्हा पेंटिंग काढायला चालू करतो, तर पहिलं एक घर असतं, एक छपराचं घर काढतो आपण असं नदी वाहतीये, डोंगर, दऱ्या वगैरे. तुमच्या स्वप्नातलं घर कोणतं आहे? ते ते त्याच्यासारखं आहे. म्हणजे असं नदीची आणि अशी घराची कल्पनाच नाही. कारण त्या वयात मी काढलेली चित्र सुद्धा कुठेतरी घराचं पाहिलेलं चित्र मी काढलंय. म्हणजे असं बहुधा घर असतं किंवा अशी पायवाट असते आणि मग असा संधी प्रकाश असतो आणि असं आपल्याला कौलारू घर दिसतं वगैरे. तर ही माझ्याकरता उसनवारच आहे. म्हणजे मी काहीतरी पाहिलेलं पुन्हा काढलंय. कारण शहरातल्या मुलांचं जसं पाणी कुठनं येतं नळातनं वगैरे छापाची अशा तशाच छापाचं खरं तर माझं बालपण आहे, की तर त्यामुळे गावाची आस आता तूच म्हणालास ना तुझ्या ह्याच्यात, की शहरात जन्माला आलेल्या मंडळींना गाव नसतं आणि आपल्याकडे मित्र अनेक असतात, की नाही मी आता सुट्टीत गावाला चाललो. तसं गावाला जाता येत नाही. तर आता मला असं वाटतं, की आता आता म्हणजे माझ्यापासून माझ्या पुढच्या पिढीसाठी आपण खरं तर आता गावाला जायला पाहिजे. ज्यायोगे कॅशोरिनासारखं जर घर केलं, तर खरं तर पुढच्या पिढ्यांना ते काय असतं आणि ती शांतता काय असते, तो वास काय असतो, तो टच काय असतो, हे पुन्हा एकदा कळावं अशी खरं तर माझ्या पिढीत अनेक लोकांना इच्छा आहे, की आता मला मूळ गाव नाहीये, पण आता मला माझं गाव करता येईल कुठलं तरी. मला खरं तर हा प्रश्न तुमच्या तिघांनाही पुढे विचारायचा आहे, की आपण ज्यावेळेस घर म्हणतो ना, त्यावेळेस त्यासोबतच्या आठवणी येतात. म्हणजे आपण मगाशी अनुभवांबद्दल बोललो, पंचेंद्रियांबद्दल बोललो, की वेगवेगळ्या गोष्टींचा एक अनुभव असतो. त्याच्यामुळे घर फक्त त्या 4 भिंतीवर असलेलं छप्पर, लागलेला पंखा याच्या पलीकडे जाऊन एक काहीतरी भावना असते. ज्यावेळेस तुम्ही घराबद्दल विचार करता, त्यावेळेस अशी कुठली एखादी घराच्या रिलेटेडची अशी आठवण डोळ्यात येते का? म्हणजे लक्षात येते का? त्याबद्दल आपण थोडं बोलू शकतो. कारण आपण ज्यावेळेस कायमच
घर या संकल्पनेबद्दल बोलतो. मला वाटतं आपण भिंतीच्या पलीकडे जाऊन बोलणं महत्वाचं आहे. तर कारण तोच एक समान दुवा आहे आपल्या सगळ्यांना जोडणारा, ती भावना आहे. तर त्या एक्सपिरियन्सेस, काही आठवणींबद्दल आपण बोलू शकतो का? अ, माझ्या आमच्याकडे आमचं पार्ल्यात असं जुनं घर होतं आणि असं कौलारू आणि छान आणि लॅचेस नवीन आली होती. म्हणजे लॅच डोअर आणि तर पुढे म्हणजे कडी कुलूप जाऊन म्हणजे कडी कुलूप सुद्धा होतं, पण लॅच सुद्धा आलं होतं. आणि असं अनेक वेळा झालंय माझ्या बाबतीत. माझी आई नोकरी करणारी होती. त्यामुळे मी आणि माझा धाकटा भाऊच घरी असायचो. आणि अनेक वेळा असं व्हायचं, की ती घाईघाईत कोणीतरी हाक मारली आणि आपण गेलो धडम दार लागलं आणि किल्ली आतच राहिली. तर असं मी अनेक वेळा केलंय, की बाहेर वाळत घातलेले हँगरवरचे कपडे ते हँगर असे सरळ करून ती टीपॉयवरची किल्ली अशी खिडकीतनं बाहेर काढली वगैरे. असे असे मी अनेक किस्से केलेत. पण हा हा त्याचं आता ते आठवलं, की असं वाटतं, की आता हे जर मी माझ्या मुलांना समजवायला गेलो, तर आता ते असं म्हणतात, की नाही बायोमेट्रिक आहे ना, आपला चेहरा दिसला की लॉक उघडतं किंवा असं बोट लावलं की दार उघडतं वगैरे. अशा मुलांना आता हे मी कसं समजावणार? पण पण असो असे अशा अनेक गोष्टी मी केल्यात किंवा आमच्याकडे मला तर आठवत नाही, पण त्यावेळेला नुसता रंग काढायचा झाला, तर वरती आमच्याकडे असं सीलिंग होतं बर्मा टीकचं. तर त्याला पूर्वी तर काहीतरी तेल लावायला लागायचं. नंतर मग ते म्हणले, की नाही आता त्याला पेंट लावा आणि असं सगळं होतं. तर त्यावेळेला असं वाटायचं, की हे लाकडाचं हे कधीतरी पंख्यासकट खाली येईल वगैरे. पण ते इतकं मजबूत होतं, की नंतर भिंती मोडल्या, पण ते कधी मोडलं नाही. पण तो तर तो जो जुन्या घरांचे वासे म्हणतो ना आपण काय त्याला म्हणतात, ते इतके मजबूत आहेत आणि ते बहुधा माझ्यासारख्या जुनाट माणसाच्या अंगातही आलेत. मला घर ही कल्पना आणि घर बोलायला लागलं, तर मी ज्या बॅकग्राऊंडमधून आलोय असंही असेल कदाचित. मी गावात वाढलो. अगदी 12 वर्षांपर्यंत खेड्यामध्ये शिकलो आणि हे. त्यामुळं घर म्हटलं की मला गाव किंवा आमच्याकडं मळा ही कल्पना असते. म्हणजे आमचं जे गंगापूर गाव आहे त्याच्यात एक आवटे मळा आहे. सो घर म्हणजे त्या अर्धा आवट्यांची घरं. हेच ते घराची कल्पना आहे. फक्त आमचं घर असं जणू नाहीच. हां. त्यामुळं असं मलाही वाटतं ॲट द बॅक ऑफ द माइंड, की अनेकदा मी तो जो मगाशी कम्युनिटी शब्द वापरला किंवा क्लस्टर करूयात असं जे काही आहे, तर ते झाल्याशिवाय ती कल्पना गावात किंवा अशा कंट्री साइडला पूर्णच होत नाही. त्यामुळे तो एक जरूर माझ्यासाठीचा आहे. अजून एक आठवण म्हणाल तर ही सगळी आपली गावातली घरं अगदी वेस्टर्न घाट आपण ज्याला म्हणतो, धनगराचं घर असू देत नाही तर खाली ह्याच्यातलं, किती कमी उंचीचं असलं तरी त्याला एक पोटमाळा असतो. अगदी मी आमच्या घरी जिथं वाढलो त्या ह्याच्यामध्ये माडीचं घर होतं. आमचं जरा सुस्थितीतलं घर होतं आणि गावाकडे एक सवय असते, की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आंबे उतरवले, की त्या माडीवरती ते पिकायला घालायचे. त्यामुळे त्या माडीवरच्या पेंढ्यामध्ये पिकलेले आंबे आणि ते जाऊन आडीतून काढायचे आणि खायचे. ही आठवण माझ्या मनात अगदी ताजी आहे आणि खूप नेहमी. मी वाड्यातल्या घरात कसबा पेठेत वाढलो लहानपण. त्यामुळे त्याची कल्पना आणखी वेगळी. आमच्या शेजारीच मंदिर होतं आणि गुंडाचा गणपती कसब्यातला आणि त्याला लागून घर असं. त्यामुळे ते घर अशा वाड्यातल्या घरांमध्ये काय आहे, की खोल्या खूप लहान असायच्या. त्यामुळे बहुतांश वेळ तुम्ही बाहेरच असायचा. म्हणजे घरात जेवण्यापुरतंच यायचं खरं तर असंच म्हणायला हरकत नाही. पण तरी ते जेवण्यापुरतं का होईना जायला लागायचं तिथे. त्यामुळे ते घर आणि त्याचा परिसर हे मला वाटतं जास्त जसं गावातल्या घराची एक मजा होती तशी वाड्यातल्या घराची मजा ही त्याचा परिसर असायचा आणि त्यामुळे झोपायला सुद्धा उन्हाळ्याच्या स्पेशली काळामध्ये तर मंदिराच्या समोरच्या ओट्यावरती आम्ही किमान अशी 15-20 मुलं एकत्रच सगळे झोपायचे. कारण उन्हाळ्यात गरम होतं खोल्यांमध्ये त्यामुळे तो अशी एक मजा असायची त्याची एक वेगळी. उन्हाळ्यामध्ये रात्रीचा वाऱ्यामध्ये झोपणं याची काही वेगळीच मजा आहे. ती एसीमध्ये पण ऑफकोर्स नाहीये. त्यामुळे त्या प्रकारचा अनुभव मला आता माझ्या सगळ्या लहानपणच्या काळामधला आठवतोय. हं. वॉव! बापरे! मला माझा मंत्रीवाडा आठवला. मी लहानपणी इस्लामपुरात राहायचो तिथलं. तुम्ही वाडा म्हणालात तेव्हा. मला आता जेन्युइनली हा प्रश्न पडतो, की आपण जेवढ्या प्रमाणात आता ट्रॅफिक, ऑफिस या सगळ्या गदारोळात आपण खूप वेळ घरातनं बाहेर असतो. पूर्वी जसं तुम्ही म्हणालात, की
भूक लागली कीच घरी जायचो. तरी पण त्या घरासोबत एक इमोशनल अटॅचमेंट होती आपली. आत्ता आपण जेव्हा इतका वेळ बाहेर राहतोय किंवा घरात असलो तरी आपण कुठेतरी स्क्रीन समोर आहोत, तर तेवढी त्या घरासोबत एक इमोशनल अटॅचमेंट राहिली आहे का असं वाटतं का? कारण आत्ताची घरं पण बघायला गेलं म्हणजे थोडंसं यालाच एक्सटेंड करत, आपण शहरातल्या खास करून घरांकडे, मला नाही वाटत आधीची घरं आणि आत्ताची घरं एकसारखी दिसतात. आता इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत घरांमध्ये, पण त्याला घर म्हणायचं का? म्हणजे काहीतरी चैनी असलेल्या वस्तू आपल्याला वस्तू म्हणून घर दिसतात, पण त्या घरासोबतचं नातं खरंच राहिलंय का? हा खरं तर एक प्रश्न पडतो. नाही मलाही आता तू म्हटल्यानंतर असं वाटलं, की जशी आपल्याकडे आता शहरं सगळी सारखी दिसतात. म्हणजे जयपूरसुद्धा मुंबईसारखं दिसतं आणि मुंबईसुद्धा अहमदाबादसारखं दिसतं किंवा असं असं आपल्याला वाटतं, की शहरं सगळी तीच दुकानं असतात, तोच हे असतो. आणि घरांच्या बाबतीत हो का, तुमच्याकडे अच्छा 2 बेडरूम आणि 3 बेडरूम असं आमच्याकडे कॉम्बिनेशन आहे. हो का? तर ती सगळी सारखीच असतात घरं. पण मला खरंच असं वाटतं, की प्रत्येक घरामध्ये अगदी अगदी सेम डिझाइन असलेलं घर हे आणि त्याच्या वरचं, ह्याच्यामध्ये दोन्ही घरांमध्ये गेलं, की असं लक्षात येतं, की त्या माणसांप्रमाणे त्यांनी ते करून घेतलंय. त्यामुळे अगदी तो सेन्स ऑफ अटॅचमेंट जो आहे घराशी, तो मला वाटतं त्या माणसांवरती अवलंबून आहे. त्या जागांचे आकार जरी सारखे असले, तरी प्रत्येकाला त्याचं घर वेगळं आणि स्वतःचं असं वाटत राहतं. ते बहुतेक त्यांनी ते त्यांच्या मनाप्रमाणे करून घेतलेलं असतं म्हणून. आणि असं असं पाहताना म्हणजे पूर्वी पूर्वी मला असं वाटायचं, की अरे त्याचं घर किती मोठं आहे आणि असा मोठा चौसोपी असा मोठा एवढा व्हरांडा आहे, हे आहे, ते आहे. तर त्यावेळेला ते माझ्याकडे तसं घर नव्हतं आमचं. पण तरीसुद्धा असं वाटायचं नाही पण माझं तरी चांगलंच आहे. तर तो जो भाग आहे हा मला वाटतं आपण माणूस म्हणून आणि घरातली माणसं मिळून ते घर करतात, हाच त्यातला मूळ गाभा आहे. मी आता 33 आहे, तर माझ्या आजूबाजूचे लोकं हा विचार करतायत सेकंड होम आणि या सगळ्या गोष्टी फर्स्ट होम ज्यांचं झालंय ऑलरेडी, की जे पुण्यात राहतायत, मुंबईत राहतायत. सगळ्यांचा तो गोंधळ होतो, की अरे हवंय सेकंड होम, कुठेतरी छान ठिकाणी हवंय, पण माहिती नाही कुठे घ्यायचं आणि त्याच ह्याच्यातनं बऱ्याच मित्रांनी मी बघितलं, की कुठेतरी कारण का त्यांना हे सगळ्या माझ्या वयाच्या मुलांना ना, एक रिग्रेट असतो, की आपल्या वडिलांनी ना, इथं घर घ्यायला पाहिजे होतं. कारण हे पुढे त्याचे कोट्यावधी झाले, काय 10 कोटीची प्रॉपर्टी झाली वगैरे असा सगळा विचार असतात. आणि ते वडिलांना टोचत तुम्ही तेव्हा घेतलं असतं तर. आणि आणि सगळ्या वडिलांनाही तो रिग्रेट असतो, की इथे त्याची अरे 90,000 ला होतं ते. असं वगैरे असतं ते. एनिवे तर मुलांचा प्रॉब्लेम काय होतो, ते ह्या नादात ना सेकंड होम घेताना मग कुठेतरी अशी एकदम उन्हाळ प्रॉपर्टी घेतली जाते. कुठेतरी त्याच्यावरती एकाच नावावरती 15 जणांचा सातबारा असतो. असं बऱ्या म्हणजे एकाच जागेवरती 15 जणांचा सातबारा असतो. काही गोष्टी येणे असतात, नसतात, काय माहिती नसतं. हे कुठेतरी स्वस्तात मिळतंय म्हणून लांब घेतात. काय चुका होतात सेकंड होम घेताना? कारण का सेकंड होम महत्वाचं आहे हे तर आपल्याला लक्षात येतच सगळ्यांना. प्रत्येकाला तो शहरी जीवातनं गेट अवे हवा आहे, की बास कंटाळा आलाय. 2 दिवस मला शांत जिथे नेटवर्क नाही येणार अशा ठिकाणी जायचंय मला. पण काय चुका होतात हे करताना? बेसिकली 2-3 गोष्टी बघायला पाहिजेत. काही वेळा असं लोकांना वाटतं, की ना कुठेतरी एक प्लॉट असावा. पहिले की तो हायवेच्या जवळ असला तर त्याला ॲप्रिशिएशन होईल. अशी एक काही बेसिक लोकांची कल्पना असते. पण मग त्याला मर्यादा असतात. कारण ते प्लॉटचं होतं असं, की त्याचा तुम्ही अनुभव नाही घेऊ शकत. एक्सपिरियन्स जो आहे तो घेऊ शकत नाही. हां, माझी एक जसं बँकमध्ये काहीतरी आहे तसा एक माझा प्लॉट आहे. इथपर्यंतच ते होतं. त्याच्या पुढचं ज्यांना असं वाटतं, की नाही मला काहीतरी अनुभव घ्यायचा आहे, तिथं जाऊन काहीतरी वेळ घालवायचा आहे, मजा करायची आहे. निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे. याचा अर्थ तो पुढचा टप्पा आला आणि मग लोक काहीतरी सिनिक लोकेशन आहे असं बघतात आणि मग बरेच वेळा कोणीतरी त्यांना सापडतं, की अशी इथे 1 एकर आहे, इथे अशी आहे. होतं असं, की आपल्या सगळ्या ज्या लँड होल्डिंगचा पॅटर्न आहे त्याच्यामध्ये खूप लोकांच्या हळू-हळू डिव्हिजन करत त्या कोणाच्या तरी जमिनी असतात. कागदावरती वेगळ्या माणसाकडे असतात, जागेवरती वेगळ्या माणसाकडे असतात आणि असं करत असल्यामुळे ती तुम्हाला जी काय तो तुकडा मिळतो, तो जेव्हा तुम्ही तिथे जाता आणि तेव्हा दुसरं कोणीतरी उभं राहतं, की "नाही, नाही, अहो, ही तर माझी जमीन आहे. ही कशी तुम्ही वापरता?" आणि "अरे बापरे! मग मी तर त्या यांच्याकडनं घेतली ती. त्यामुळे त्यांचं इथे नावच नाही येते, तर त्यांचं तर तिकडे आहे." वगैरे, वगैरे. असे सगळे प्रश्न सुरू होतात. त्यामुळे जर तुम्ही
छोट्या जमिनीकडे बघत असाल म्हणजे 1 एकर आहे, 2 एकर आहे, छोटा प्लॉट बघत असाल, तर कुठेतरी गेटेड कम्युनिटीमध्ये ते घेतलं पाहिजे. मला असं वाटतं यात अनेकदा ज्यात आपण जसं हल्ली तो इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट आहे का लाईफस्टाईल प्रॉडक्ट आहे असा एक नक्की एक प्रश्न पडतो, की तो ॲप्रिसिएशन. तर आमच्या अनुभवाने मला आता असं लक्षात आलंय, की तो खरंच फक्त इन्व्हेस्टमेंटसाठी घ्यायचा आहे का यात काहीतरी पुढे कुटुंबाने जाऊन वेळ द्यायचा आहे, हा विचार करायला पाहिजे. अन्यथा दोन्हींची गल्लत होते आणि काहीच होत नाही, असं मला त्याच्यात. मला असं लक्षात आलंय, की फक्त ॲप्रिसिएशनसाठी घ्यायचा तर प्लॉट हा उत्तम आहे. पण कुटुंब, घर हा म्हटलं तसा अनुभव हे करायचं असेल तर घर बांधण्याच्या विचाराने तो प्रॉडक्ट निवडला पाहिजे, असा त्यातला एक फरक. दुसरं मला अंतराचा एक चुका लोकं करतात. म्हणजे अगदी मी आंब्याला जागा घेतली. माणूस पुण्यात असतो. आंबा म्हणजे मी आंबा घाट म्हणतोय किंवा कोकणात कुठेतरी गुहागरला घर घेतलंय. तर मग वर्षातून एकदाच कसंबसं जाणं होतं वगैरे. सो आत्ताची आपली एकूण लाईफस्टाईल आणि वेळापत्रक बघता किंवा वेळेची अवेलेबिलिटी बघता 1.5 तास, 2 तास अशा जाण्याच्या याच्यात ते असलं पाहिजे. भले ज्या कोणत्या शहरात आहे तुम्ही. तर नाशिकच्या माणसाने पुण्यात नक्की वीकेंड होम घेतलं नाही पाहिजे. काहीही झालं तरी किंवा पुण्याच्या माणसाने नाशिकमध्ये व्हाईस वर्सा. सो अशा काही गोष्टीही मला वाटतं नाहीतर मग चुकतात आणि नंतर मग ते लायबिलिटी म्हणूनच त्याच्याकडे कदाचित जास्त हे करायला लागतं. तेच खरं तर कंटिन्यू करत तुम्हाला दोघांना एक प्रश्न विचारायचा मग मी सचिन सरांकडे येईल, की ज्यावेळेस आपण आता कॅजुरिनाबद्दल बोलतोय, तर कसं काय पद्धतीनं कॅजुरिना युनिक एक्सपिरियन्स आहे. मी प्रॉडक्ट म्हणणार नाही कारण तो एक आपण अनुभव आहे खरं तर. तर काय पद्धतीनं तो एक वेगळा अनुभव आहे. म्हणजे इज इट अनदर काय म्हणूयात सेकंड होमचा प्रोजेक्ट, की जिथे या वेगवेगळ्या अम्युनिटीज एकत्र केलेल्या आहेत. एक काहीतरी तयार करण्याचा प्रयत्न करताय, की काहीतरी त्यामागचा विचार आहे? मला वाटतं लोकेशन तर युनिक आहे जे आपण त्या चित्रात बघतो लोकेशन. डोंगरदऱ्या, राजगडाचा पायथा आणि भाटघरचं बॅकवॉटर असं एक एक नॅचरल एक युनिकनेस त्याच्यात आहे. म्हणजे जागा निवडतानाही त्या कॅशुरिनाच्या झाडांनी आम्हाला खरोखर तसं वेड लावलं आणि आम्ही ती जागा घेतली. त्यामुळं तो एक इनबिल्ट खरोखर युनिक हे आहे. पण जसं आम्ही तो प्रॉडक्टवर काम करतोय किंवा तो मॅच्युअर होतोय, असं जे काही आता पुढं-पुढं जातंय, त्याच्यात मला वाटतं ह्या 2-3 गोष्टींचा जो विचार आम्ही करतोय, की तिथं कम्युनिटी बिल्ड व्हायला पाहिजे. अनेकदा ते घर आणि त्याचा परिसर असं आपण म्हणूयात, हाच होतो. तो नक्की युनिकनेस आहे असं मी म्हणतो. कारण ॲज अ डेव्हलपर आम्ही अ, त्यातून बाहेर पडायच्या ऐवजी परपेच्युअली त्याचा भाग आहोत, असं आनंदाने म्हणतो. आणि ते म्हणताना त्या सगळ्या कार्यक्रमांची गणेश मगाशी जसं म्हटलं, की तिथं खूप खूप वेगवेगळ्या गोष्टी घडाव्यात वर्षभरात असं आम्हाला वाटतं आणि त्याचा आम्ही भाग असावं, याही अर्थाने ती युनिक आहे. तिसरं मी अगदी मगाशी म्हटलं तसं, की जनरली अशा फार्म हाऊस प्रोजेक्टला गाव वेगळं, गावातले गावकरी वेगळे आणि हे पार्टीवाले वेगळे असा एक वेगळा हे असतो. अगदी त्यातली बाकीची लीगल भांडणंही असतात त्या ह्याच्यात. आम्ही मे बी असा एक विचार करतो, की या गावाशी आमच्या या मंडळींना जोडावं. गावात ज्या जत्रा उरूस भरतात त्याच्यात या या घरं घेतलेल्या मंडळींना घेऊन जावं किंवा त्या गावकऱ्यांना इकडं बोलवावं. त्यामुळे आता युनिकनेस काय आहे, की आपण तिथे टुरिझम पण चालवतो आहोत. बरेच वेळा लोकांना काय होतं, की घरं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये मगाशी चुकांचा उल्लेख केला त्याच्यात एक असं व्हायचं, की बरेच वेळा ती माळ्यांची घरं होऊन जायची. कारण लोकांना वेळच नसायचा आणि मग कोणतरी ते नीट मेंटेन करतंय का नाही हा प्रश्न असायचा. म्हणजे 2-3 विषय आहेत, की ते मेंटेन होणं, आपण जेव्हा जाऊ ते तिथे व्यवस्थित असणं, ते जागेवर नीट राहणं. तर हे सगळं कसं होईल? तर त्या गोष्टींवर आम्ही विचार केला आणि म्हणून आता ह्याला रिअल इस्टेट कम टुरिझम असं म्हणूयात. आमचा आत्ताचा जो प्रकल्प आहे, की आता तिथे लोकं इतर वेळेस तुम्ही जेव्हा ते वापरात नाही आहात, तुमच्याकडे वापरात नाहीये, तुम्हाला वेळ नाहीये, त्यावेळेस इतर मंडळी ते येतात आणि ते तिथे वापरत आहेत. टुरिझम मोठ्या प्रमाणावरती तिथे करत आहेत. त्याचबरोबर ज्यांना असंही आहे, काही जण आहेत, की असं काही नाही, की सगळ्यांनी आम्हाला ते दिलंच पाहिजे टुरिझमला. अनेकांना ती सर्व्हिस म्हणून देतो आहोत. आपले मोहन जोशी सगळ्यांना अभिनेते माहिती आहेत. त्यांचं घर आहे, ते 8-8 दिवस येऊन राहतात. पण इतर वेळेस त्यांना ती सर्व्हिस आम्ही देतो आहोत, की ते मेंटेन राहील. पण आम्हाला इथे का परवडतंय किंवा ते का आम्ही करू शकतोय? कारण इतर वेळेस आमचं तिथे टुरिझम चालू आहे म्हणून. फक्त त्यांच्या घरापुरतं कदाचित आम्हाला शक्य झालं नसतं. पण कम्युनिटी डेव्हलप केलेली असल्यामुळे आमच्याकडे ती व्यवस्था आहे, की ज्यांना हवंय त्यांना त्यांचं घर मेंटेन करून देण्याची व्यवस्था आमच्याकडे आहे. मग तुमची बाग असेल, तिथे घर स्वच्छ राहणं असेल, हा एक भाग त्यातला. दुसरा भाग आहे, की जेव्हा तुम्ही वापरत नाही आहात, त्यावेळेस इतर लोकं ते वापरू शकतात. त्यातनं काही ना काहीतरी इन्कम तुम्हालाही त्याच्यामधनं मिळत राहतं. एकच छोटी पण पटकन भर घालायची मला नक्की. कॅशोरिनाची एक आयडेंटिटी आहे.
की त्या घडीव दगडांचं बांधकाम. अनेकांना आम्ही आत्ता जस्ट यूकेमध्ये युरोपियन मराठी संमेलनात सहभागी झालो होतो आणि तिथं ही घरांची फिल्म आणि काही फोटो दाखवले. अनेकांनी प्रश्न विचारला, "ही खरी घरं आहेत का? किंवा एवढं खरंच दगडकाम केलेलं आहे का?" तर आम्ही ज्यावेळेला इथं आमचे आर्किटेक्ट हेमंत महाजन आहेत, त्या स्थानिक कारागिरांचा शोध घेतला. पहिल्या 1-2 घरांना आम्हाला खरंच त्रास झाला, की ते नक्की आपल्याला एवढे दगड मिळतील का आणि ते घडवलेले असतील का? इथं आपण डेक्कनला आपटे रोडवर वेगवेगळ्या ठिकाणी ते बघतो, पण ती 70, 80, 100 वर्षापूर्वीची घरं आहेत. आत्ता तशी. तर ते मात्र खरोखर आता फीचर झालंय. आम्हाला नव्या येणाऱ्या मंडळींना काही वेळेला तो ते मगाशी मी म्हटलं तसा किमतीचा प्रश्न वाटतो. पण आता ज्या प्रकाराने संख्येने घरं झाली ती लोकांना त्या एका फीचरसाठीही आवडतात, असं एक मला लक्षात आलं. खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे खरं तर. कारण बऱ्याचदा असं होतं, की आपण Airbnb आणि ह्याच्यावरती बुक करतो घर, असं छान निसर्गाच्या सानिध्यात जातो आणि तिथे गेल्यावरती असं होतं, की अरे, इथे पण मी शहरासारख्याच घरात राहणार आहे. मग ते एकदम व्हाईट कलरचं, ग्रे कलरचं घर असेल, तर ते असं कुठेतरी परत ती वृक्षता तिथे पण आली, तर तो मूड ऑफ होण्याची बऱ्याचदा शक्यता असते. मग दगडी बांधकाम बघून आम्हाला पण असं वाटलं, की अरे वाह! छान दिसतंय. सर, जेव्हा तुमच्या दृष्टीने जेव्हा लोकं सेकंड होम म्हणून त्याच्याकडे बघतात, लोकांनी काय नजरेने बघावं? तुम्ही काय सांगू शकाल, की काय पद्धतीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे? कारण बऱ्याचदा ही गल्लत होते, की त्याच्याकडे एक फायनान्शियल प्रॉडक्ट म्हणून बघायचं, त्याच्याकडे आपण जसं पूर्वी बोललो तसं हेल्थचा रिचार्ज म्हणून बघायचं. नक्की काय दृष्टिकोनातनं बघायचं? मी म्हटलं तसं आमच्या दोघांची तरी जी संकल्पना आहे आणि ज्या प्रकाराने आम्ही हा पश्चिम घाट सह्याद्री अनुभवलाय, त्याचा आनंद घेतलाय, त्याच्यात तो मुख्यत्वे लाईफस्टाईल प्रॉडक्ट अशासारखा आहे, अनुभवाची जागा आहे. मी तुम्हाला तर 2010ला आम्ही जेव्हा कॅशोरेनाचं पहिलं-वहिलं त्याच्याविषयीचा एक कार्यक्रम केला, तो किरण पुरंदरेंना बरोबर घेऊन केला आणि त्याचा जणू त्यांना बोलण्याचा विषयच असा दिला होता, की तुम्ही पश्चिम घाटाचा एकूण आनंद कसा घ्याल? त्याच्या काय प्राणी-पक्षी तर तो त्यांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय होता. परंतु केवळ याच्याकडे तुम्ही प्लॉट घ्यायला येताय, ही तर त्याची सुरुवात आहे. त्याच्या पलीकडे याच्याकडे बघा, कारण इथं खूप साऱ्या गोष्टी अनुभवण्याच्या आहेत. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की हा जो सगळाच डोंगर परिसर आहे किंवा त्याला 12 मावळाही म्हणतो आपण, त्याच्यातला इतिहास तर खूप प्रचंड मोठा आहेच आहे. पण सोशल किंवा एकूण राहणीमान, तिथल्या सगळ्या मर्दानी खेळांपासून असलेल्या गोष्टी, खाद्यसंस्कृती ह्याही खूप युनिक आहेत किंवा वेगळ्या आहेत. म्हणजे मी असं नेहमी म्हणतो, कोकणासारखाच हा पश्चिम घाटही थोडा दरिद्री आहे. म्हणजे भाताचं एक पीक येतं, ज्याला आम्ही सबसिस्टन्स इकॉनॉमीचं पीक म्हणतो आणि बांबू हे कॅश क्रॉप आहे. पण ह्या 2 याच्यानी तिथली एकूण माणसाची जडणघडणही झाली आहे आणि त्याचा त्या परिसराचं सौंदर्यही वेगळ्या प्रकाराने खुललेलं आहे. ते तुम्ही बघा. कारण ते बघितल्याशिवाय ते अनुभवता येणार नाही. त्या माणसांशी जाऊन बोलल्याशिवाय त्याचा आनंद घेता येणार नाही. तर असे मला वेगवेगळे ॲस्पेक्ट वाटतात, की चित्रवत निसर्ग हा एक भाग आहे. मी कायम असंही बघा, की युरोप आणि याच्यातही लोकं वेगळ्या ट्रिप्स करून आले, की ते फोटो आणि कॅशोरिनातले किंवा पश्चिम घाटातले कुठचेही पावसाळ्यात काढलेले फोटो खूप जवळचे दिसतात. हे खरंच आहे, की ते निसर्ग सौंदर्य तितकं छान आहे. पण त्याच्या बरोबरीने बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्यासुद्धा तुम्ही बघा, ज्या तेवढ्याच आनंददायक आहेत किंवा एनरिचिंग आहे, असं मला वाटतं त्याच्यात. येस, मला अगदी आपण शेवटाकडे चाललोय, तर शेवटचा प्रश्न विचारायचा. आपण सुरुवातीपासून कम्युनिटीबद्दल बोलतोय. आपण सेकंड होमबद्दल बोललो त्यावेळेस हे पण बरीच चर्चा होते, की ती घरं अंडर युटिलाइज्ड राहतात, की मग घेऊन ठेवलंय पण जाणं होत नाही. मग ते काही मेंटेनन्स बाकी आहे. मग परत कशाला पैसे घालायचे म्हणून असं ते पडून राहतात एका पॉइंटनंतर. तर ज्यावेळेस आपण कम्युनिटी म्हणतो, तिथल्या ॲक्टिव्हिटीज म्हणतो, या सगळ्याचा काय पद्धतीनं विचार कॅज्युरिनामध्ये केला? कारण आपण सुरुवातीचा जो एक धागा होता आपला कम्युनिटी बिल्डिंगवाला, त्या सगळ्याचा काय विचार कॅज्युरिनात पण बघायला मिळतो, जो आपल्याला ॲक्चुअल अनुभवायला मिळणार आहे. म्हणजे जो फक्त ऑन पेपर नाही, की अच्छा एक पार्क तयार केलेला आहे आणि या तुम्ही तुमचं या आणि वापरा. याच्या पलीकडे जाऊन काय विचार कॅज्युरिनामध्ये होतो? हा अगदी शेवटचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर आपण रॅपिड फायरकडे जाऊया. मगाशी म्हटलं तसं 2017-18ला असा पहिला टप्पा आला, की आमची जवळपास 125-150 घरं किंवा घरांच्या अगोदर प्लॉट्स आणि त्यात एक 30-40 घरं बांधून झाली आहेत, विकून झाली आहेत. आता ही पुढं कशी मेंटेन होणार? आमचा सहभाग काही प्रमाणात कमी जास्त होईल. तेव्हा मग त्याचं म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही, की भोरमधल्या पहिल्या 4 टुरिझम कोऑपरेटिव्ह सोसायटी आपण रजिस्टर केल्यात. त्यापूर्वी टुरिझम कोऑपरेटिव्ह इतरत्र आहेत नक्की, पण भोरमध्ये यासारख्या घरांना, कारण ही टुरिझम येणे असलेली घरं आहेत. इथं कमी एफ-एस आहे, कमी गर्दी असलेली घरं आपल्याला बांधायची आहेत, स्पेस्ड आउट घरं आहेत.
त्यामुळं आणि त्याला टुरिझम एन नावाची एक सरकारी शब्द आहे ज्याच्या अंडर ती टुरिझम कोऑपरेटिव्ह सोसायटी काय असतं? हां. तर मगाशी म्हटलं तसं तुम्ही जर कोऑपरेटिव्ह कायदा बघितला तर त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या कोऑपरेटिव्ह आपल्याकडे आहेत. सहकारी साखर कारखाना हाही कोऑपरेटिव्हच्या अंडर येतो. सूतगिरणी त्याच्या अंडर येते. अगदी आपली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येते. पण एनिवे मी कम्युनिटीचा विचार सांगत होतो. तर टुरिझम कोऑपरेटिव्ह सोसायटी रजिस्टर केली. या सगळ्या आमच्या सभासदांना त्याचे नियम, अटी यावर बराच चर्चा, खल असंही सगळं झालं आणि त्या रजिस्टर करून आम्ही प्रत्यक्षात त्याचा हे केला. आत्ता पुढे टप्पा असाही आला, की आता त्याची देखभाल कशी करायची, त्याच्या रस्ते, त्याच्या पाण्याच्या व्यवस्था ह्या परपेच्युअली कशा चालू राहतील. तर त्याच्यासाठीचे नियम बनवणे किंवा त्या साठीच्या सगळ्या गोष्टी लोकांच्या मदतीने बनवणे, असा सगळा जो भाग आहे, तो आम्ही कम्युनिटी संकल्पनेच्या आधारावरती आता घेतोय. आणि शेवटी म्हटलं तसं, की आता त्याचे रिफाईन्ड प्रॉडक्ट आणि कदाचित कॅशोरिनामध्ये मल्टिपल कोऑपरेटिव्ह सोसायटी असतील आणि त्याचं एक फेडरेशन असेल. आपण पूर्वी जे लवासा किंवा सहारा हे खूप मोठे प्रोजेक्ट झाले. प्रचंड बांधकाम वेस्टर्न घाटात जाऊनही झालं. आम्ही बरोबर थोडा उलटा विचार करतोय, की गावातलं गावपण आणि त्याचा जो स्पेस डेव्हलपमेंट आहे ती तशीच राहिली पाहिजे. परंतु परपेच्युअल व्यवस्था मात्र बसल्या पाहिजेत. त्यासाठी हा कम्युनिटी डेव्हलपमेंटचा विचार आणि ती रचना. तर आम्ही असं म्हटलं, की ही जागा फक्त एवढ्यापुरतीच मर्यादित नसावी म्हणून काही नवीन गोष्टी त्याच्यामध्ये केल्या पाहिजेत आणि असीम नावाच्या संस्थेला आम्ही 1 एकरची जागा दिली आणि तिथे ते एक आता परमवीर चक्र विजेत्यांचं स्मारक तिथे उभं केलेलं आहे, जे तुम्ही शेवटच्या त्यातल्या फिल्ममध्ये बघितलं. तर त्यानिमित्त ह्या सगळ्या आणि ते तिथं का केलेलं आहे? तर तिथेच म्हणजे कॅझुरिनामध्ये करण्याचं काय कारण आहे? तर त्याला राजगडाचं सानिध्य याच्यामुळे ते तिथं केलेलं आहे, की आमचा हा जो मित्र आहे सारंग गोसावी त्याने आत्ताच एक मध्ये पुस्तक लिहिलंय, ज्याच्यामध्ये परमवीर चक्र विजेत्यांनी जिथे कुठे बॉर्डरवरती ती काय त्यावेळेस शौर्य गाजवलंय आणि त्यालाच रिलेट करून एखादा आपला मराठा सरदार आहे, त्यांनी लढाई कशी लढली असं दोघांचं रिलेट करणाऱ्या गोष्टी त्यांनी आत्ता एक पुस्तक लिहिलंय त्याच्यावरती. तर सांगण्याचा हेतू असा, की ती सगळी प्रेरणा आज आपले मंडळी बॉर्डरवर जातायत, पण ती कुठून तरी इथून सुरू झालेली आहे या परिसरामधनं. म्हणून ते परमवीर चक्र विजेत्यांचं स्मारक तिथे 1 एकरवर केलंय. आता आपण अगदी शेवटच्या पार्टकडे म्हणजे रॅपिड फायरकडे सचिन सरांपासून सुरुवात करूया. तुमचं लाडकं ठिकाण समुद्रकिनारा की डोंगर? डोंगर. तुमच्यासाठी एका वाक्यात जर घर म्हणजे काय सांगता आलं? एका वाक्यात घर म्हणजे? मी कोण आहे ही सांगणारी जागा. कोणता सुगंध तुम्हाला घराची आठवण देतो? घरच्या स्वयंपाकाचा वास. घरातली सगळ्यात हवी-हवीशी वस्तू? अ, खरं 2-3 गोष्टी आहेत. पण पुस्तकांचं कपाट आणि ती बसायची खुर्ची जिथे बसून पुस्तक वाचता येतं. तुम्ही पाहिलेलं म्हणजे चित्रात असेल, सिनेमात असेल किंवा प्रत्यक्षात असेल, असं तुम्ही पाहिलेलं आणि आवडलेलं, लक्षात राहिलेलं असं घर कोणतं? मी आत्ताच डॉक्टर आगाशेंना सांगत होतो, तो सिनेमा कासव. कासवमध्ये जे घर होतं ते बेरी नावाचे कोणतरी आर्किटेक्ट आहेत ते शिरीष बेरी. हां. त्यांचं ते घर मला इतकं म्हणजे ते त्यासाठी गाडी काढून कोकणात जाऊन ते घर बघून यावं इतकं मला ते आवडलं. म्हणजे सिनेमात आवडलं होतं ते प्रत्यक्षात अधिक सुंदर असेल. गणेश सर तुम्हाला विचारायचं आहे. मग आता आपण कॅज्युरिना लोकांसाठी ओपन करतोय. तर तुम्ही ग्राहक म्हणून जर कॅज्युरिनात राहायला गेलात, तर गेल्या-गेल्या पहिल्यांदा काय कराल? पहिला ॲक्वा झोनला जाणार. हां. एक त्याच्यातला भाग असा आहे म्हणजे रॅपिड फायर मला माहिती आहे चालू आहे. पण बरेच जण कॅझुरिनाला गेले, की म्हणतात एक वेगळ्याच वाइब्स आहेत. असं बोलण्यामध्ये लोकांच्या असतात. मुख्य काय आहे, की ऑक्सिजनचं प्रमाण शहरातलं आणि तिथलं याच्यामध्ये जो पटकन फरक असतो ना, तो तुम्हाला त्या याच्यावरूनच जाणवतो आणि त्याच्यामुळे त्या वाइब्स तयार होतात असं म्हणेन. तर आमच्या ॲक्वा झोनला सर्वात जास्त चांगल्या वाइब्स तयार होतात म्हणून. गंगोत्री होम्स की कॅज्युरिना? कॅझुरिना गंगोत्री होम्सच आहे. ऑफकोर्स ते पॅशनचं आहे त्यामुळे कॅझुरिना. तुमच्यासाठी? ऑफकोर्स कॅशोरिना. मला सर तुम्हाला विचारायचं आहे, जर कॅज्युरिना ही व्यक्ती असती, तर कुठल्या सिनेमातल्या कॅरेक्टरसारखी असते? निळू फुले. निसर्गाचं एक तत्व जे कॅज्युरिनाच्या डिझाइनमध्ये आहे. म्हणजे मी त्यालाही गणेशसारखा 1 मिनिट घेईल, की घर आणि मी कॅशोरिना याच्यात त्या राजगडावर अनेकदा फिरताना मेटावरली धनगराची घरं मी अनेकदा खूप आवडीने बघितली, आत पण राहिलो. त्यामुळं
आमच्या कॅशोरिनातली घरं आणि सुरुवातीला त्याचं जे गेट असायचं, आम्ही दिलं नव्हतं गेट कोणतंही लोखंडी आणि आम्ही त्याला धनगरी गेट म्हणायचो, धनगरी दरवाजा, की तो बांबूनी फक्त असा ओवायचा तो आणि पाहिजे त्यावेळेला तो काढता येतो. त्यामुळं अशा काही संकल्पना आम्ही कॅशोरिनात वापरल्यात, ज्या आत्ता काही ग्राहकांच्या ह्याच्याप्रमाणे बदलायला लागल्यात. पण अशी एलिमेंट आहेत, की जी तिथून आम्ही खाली आणली त्या ह्याच्यामध्ये. सो कॅजुरिना का विकत घ्यावं एका शब्दात? आर-ओ-आय ऑफ हेल्थ. मी म्हणेन जर तुम्हाला वेगळा काहीतरी अनुभव घ्यायचा असेल, जो इथे नाही मिळत आहे शहरामध्ये, तर त्यासाठी कॅजुरिनाला या. क्या बात! येस, थँक सो मच. तुम्हा तिघांचेही खूप थँक खूप यू. आभार. थँक यू. आपण मगासपासून बघतोय, की खूप वेगवेगळे प्रयोग खरं तर कॅजुरिना करताय. त्यांच्या म्हणजे गंगोत्री करताय आणि त्या कॅजुरिनामधनं पण आपल्याला दिसतंय. तसाच या कार्यक्रमाच्या बांधणीचा पण खूप एक वेगळा प्रयोग करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर मला म्हणजे तेही खूप इंटरेस्टिंग आहे. तर खूप खूप आभार आम्हाला हा कार्यक्रम त्याचं निवेदन करण्याची संधी दिल्याबद्दल. या पद्धतीनं कार्यक्रमाचं आपण समारोप झाला असं जाहीर करू शकू.